संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगामध्ये गेलेले आहेत। खासदार सोनवणेंनी राष्ट्रीय मानव अधिकार आयोगामध्ये तक्रार केली आहे। आयोगाने दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी सोनवणेंनी केली आहे। संतोष देशमुख जे आमचे आहे त्यांचे जो मर्डर झाला त्यांना टॉर्चर करून जी मारलं त्याच्या संदर्भात मी राष्ट्रीय मानव विज्ञानला पत्र दिलेलं आहे आणि त्यांना मागणी केली की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना तुम्ही आदेशित केलं पाहिजे आणि आपण स्वतः त्याच्यात लक्ष घाला। मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी तसा शब्द दिलेला आहे की आम्ही त्याच्यात पूर्ण लक्ष घालू आणि त्याप्रमाणे ते आम्हाला महाराष्ट्र शासनाला आदेशित करतील, आम्हाला न्याय देतील। तर संभाव्य पालकमंत्र्यांची यादी न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेली आहे। बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होण्याची शक्यता आहे, तर धनंजय मुंडेंकडे धाराशिवचं पालकमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार ही बातमी न्यूज 18 लोकमतने याआधी सुद्धा दाखवली होती। बीडच्या पालकमंत्रीपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। तसंच गडचिरोली ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तर नागपूरचे पालकमंत्री बावनकुळे होणार असल्याचं समोर येत आहे। आणि शेवटी हा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। एकत्रितपणाने बसून त्या संदर्भामध्ये निर्णय त्या ठिकाणी घेते। पक्षाध्यक्ष म्हणून ज्या वेळेला चर्चा करायची आहे त्याला जरूर दादांच्या जवळ या विषयावरती मी चर्चा करेन। बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे हे पूर्वी होतं, आताही त्यांनी मागितलेलं आहे त्यांच्या यादीमध्ये आणि त्यांना जेव्हा ते जाईल त्या ठिकाणी पालकमंत्री कोण नेमाचा अधिकार त्यांच्या पक्षाचा आहे, त्यामुळे त्या पक्षाने निर्णय करायचा आहे। त्यांनी पालकमंत्रीपद कोण्या पक्षाला द्यावं न द्यावं त्या काही सरकारमधल्या नाहीत आणि त्या जिल्ह्यातल्या पण स्थानिक नाहीत, जिल्ह्यातले स्थानिक लोक आणि सरकार ठरवेल। नाही, येणारा काळच ठरवेल, कारण जनतेचा रोष काही लोकांवर आहे। कारण ज्या पद्धतीनं मागच्या काळात सत्तेचा वापर बेमुरवतखोरपणे काही लोकांना दिलेला असताना दुसऱ्या लोकांनी वापरला, म्हणजे अक्षरशः प्रशासन जे प्रशासनात नसणाऱ्या लोकांच्या इशाऱ्यावर डोलत होतं, नाचत होतं, ते तर निश्चित थांबलं पाहिजे। शेवटी प्रशासनिक यंत्रणा आहे, राज्य एक संकल्पना आहे, अशा पद्धतीनंच राज्य चाललं पाहिजे। बीडमध्ये सगळं गुंडाळून ठेवलेलं होतं। मला असं वाटतं निश्चित जर सरकारने अजितदादांनाही निर्णय द्यायचा निर्णय घेतला असेल तर तो चांगला निर्णय होईल। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। भाजीवाल्याला मराठीत बोलायला सांगितलं म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावण्यात आल्याच्या प्रकरणी मुंब्रा पोलिसांनी 20 ते 25 जणांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची पोलिसांनी दखल घेतली। तर काल हा व्हिडिओ खरं तर समोर आला होता, ज्या ठिकाणी एक तरुण मराठीत बोलण्याचं आवाहन करत होता। त्यानंतर काही अमराठी लोकांनी त्याला घेरलं आणि त्यानंतर हा वाद समोर आलेला होता। त्यानंतर त्याच्याबद्दल पोलीस केस सुद्धा करण्यात आली होती। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली। सुमारे 15-30 वाजण्याच्या सुमारास मुंब्रा येथील आयडियल मार्केट या ठिकाणी एक मराठी युवक आणि फळ विक्रेता यांच्यामध्ये फळ विकत घेण्याच्या कारणावरून तसंच मराठी हिंदी भाषेत बोलण्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये हुज्जत झाली होती आणि त्या संदर्भामध्ये कारवाई होण्यासाठी 20 ते 25 लोक मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जमले होते। त्यांनी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 12/2025 कलम 37(3)135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे, गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
आणि सदर ठिकाणी सध्या परिस्थिती अतिशय शांत आहे. आपल्या माध्यमातून लोकांना काय आव्हान असेल? 2/1/2025 रोजी सुमारे